वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 6व्या अध्यायातल्या 190 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलाय। आज आपण 191 क्रमांकाच्या पुढील ओव्यांचं चिंतन आणि निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये ज्ञानोबाराय श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या श्लोकाचं 6व्या अध्यायातल्या निरूपण करताना आपल्याला दिसतायत, ज्यामध्ये आसनावर विराजमान झाल्यानंतर सर्व प्रकारच्या इंद्रियांना एकाग्र करून संयमन करून अंतकरण चतुष्टयावर सर्व एकाग्र करून योगाभ्यासाची सुरुवात करावी असा आशय भगवान श्रीकृष्ण परमात्मा व्यक्त करताना दिसतायत। आणि या श्लोकाचं निरूपण करताना 191 क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊली काय म्हणतायत बघा। प्रवृत्ती माधवती मोहरे समाधी एलाडी उतरे आघवे अभ्यासू सरे बैसत खेवो। अर्थात प्रवृत्ती माघारी फिरून समाधी आटोक्यात येते व तेथे बसताच सर्व अभ्यास पूर्ण होतात। माऊली ज्या आसनाचा आग्रह धरताना दिसतायत त्या आग्रहाचं कारण माऊलींनी या ओवीमधून स्पष्ट करून सांगितलेलं आहे। आसन महत्त्वाचं का आहे? काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टीला प्रक्रियेसाठी वेळ लागत नाही। अनेक गोष्टी अशा असतात की त्याच्या प्रक्रियेलाच वेळ लागतो। ज्या कार्याच्या परिपूर्ततेसाठी प्रक्रियेला वेळ लागतो अशा कार्याच्या परिपूर्तीसाठी तुम्ही कितीही घाई गडबड केली तरी विशिष्ट त्या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ पूर्ण झाल्याशिवाय किंवा प्रक्रियेनं तेवढा वेळ घेतल्याशिवाय तुमचं ते कार्य परिपूर्ण होणार नाही। अशी बरीच कामं असतात। उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या विशिष्ट ठिकाणी पोहोचायचं आहे आणि त्या विशिष्ट ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 वेळा वाहनं बदलावी लागणार आहेत। पर्याय नाही आहे ती वाहनं बदलल्याशिवाय। तर ती 3 वाहनं बदलणं ही तुमची प्रक्रिया झाली। आणि आता प्रक्रिया म्हटली की ती परावलंबी अनेकदा असते। परावलंबी प्रक्रिया म्हणजे काय? तुम्हाला एखाद्या गावाला पोहोचायचं आहे, त्या गावाला पोहोचण्यासाठी तुम्हाला 3 वाहनं बदलावी लागत आहेत आणि ती 3ही वाहनं तुमच्या नियंत्रणात नाही आहेत। म्हणजे कधी तुम्हाला दुसऱ्याच्या डमडमनी जावं लागणार आहे, कधी एखाद्या बसची वाट बघावी लागणार आहे किंवा थोडासा प्रवास ट्रेननं करावा लागणार आहे, अशी कल्पना करा। मग तुम्हाला जर 3ही वाहनांवर तुमचं नियंत्रण नाही आहे, म्हणजे ती वाहनं तुमची नाही आहेत, तुम्हाला हवं तेव्हा ते वाहन निघणार नाही आहे, तुम्हाला त्या वाहनाची वाट बघत बसावं लागणार आहे, तर अशा वेळी त्या प्रक्रियेला लागणारा वेळ हा तुमच्या कामाच्या परिपूर्तीसाठी अनिवार्य वेळ ठरतो। किमान तेवढी प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तुम्ही तिथं पोहोचणारच नाहीत। म्हणून अशी जी कामं आहेत की ज्या कामाच्या प्रक्रियेलाच वेळ लागतो, प्रोसिजरलाच वेळ लागतो, तर अशी कामं कधीही घाईगडबडीत किंवा लवकर पूर्ण होणं शक्य नसतं। म्हणजे तुम्हाला जिथं जायचं आहे तिथं जाणारं वाहनच 9 वाजता येतंय, तर तुम्ही तिथं 6ला 7ला जाऊन काही उपयोग नाही। वाहनच 9 वाजता येणार आहे आणि 9 वाजता येणारं वाहनही 9 वाजता येईल याची काही खात्री नाही आहे। म्हणजे ते अजूनही लेट होण्याची शक्यता आहे। म्हणून तुम्ही 9च्या आधी तिथं पोहोचलात जरी, किती धडपड जरी तुम्ही तिथं जाऊन केली तरी त्या धडपडीचा काही उपयोग नाही आहे। पण ज्या कामाच्या प्रक्रियेला वेळ लागत नाही, ज्या कामाच्या परिपूर्तीसाठी केवळ आपली पात्रता महत्त्वाची असते, ती पात्रता प्राप्त केल्यावर जर ते काम पूर्ण होत असेल किंवा एखादं काम पूर्ण होण्यासाठी तुम्हाला फक्त पात्रता मिळवणं अवघड असेल किंवा ती अनिवार्य अट असेल, तर फक्त पात्रता मिळवण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे त्या कामाच्या परिपूर्तीसाठी लागणारा वेळ, असं साधारणपणे ते सूत्र असतं। उदाहरण देऊन समजून सांगायचं झालं तर समजा की एकाला IAS ऑफिसर व्हायचं आहे
आता IAS किंवा IPS व्हायचं असेल तर UPSC परीक्षा देऊन तुम्हाला होता येईल. आता UPSCची परीक्षा वर्षातून 1 किंवा 2 वेळा जी काही होत असेल ती नियमानं, तशी बऱ्याचदा अनेक वर्षानंतर एकदा होते ती. पण असं आपण गृहीत धरू की वर्षातून एकदा UPSCची परीक्षा होते. ती परीक्षा तुम्ही दिली की त्या परीक्षेचा निकाल यायला 6 महिन्याचा कालावधी लागतो असं आपण गृहीत धरू. म्हणजे एकूण 1.5 वर्षाचा कालावधी झाला. मग 1.5 वर्षामध्ये IAS IPS होता येतं असं आपण गृहीत धरू. पण खरंच IAS IPS 1.5 वर्षात होता येतं का? तर नाही. IAS IPS 1.5 वर्षात होता येतं हे खरं आहे. पण कुणाला होता येतं? हा 1.5 वर्षाचा कालावधी हा प्रक्रियेचा कालावधी आहे. प्रक्रिया, त्या प्रक्रियेतून तुम्हाला जावंच लागेल, म्हणजे परीक्षा द्यावी लागेल. म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा प्रकार असतात की तुम्ही आधी प्रिलिम दिली, मेन्स दिली, इंटरव्ह्यू दिला आणि मग सिलेक्शन, मग ट्रेनिंग आणि मग अपॉइंटमेंट, असा साधारणपणे तो कालावधी असतो. म्हणजे तुमची आधी लेखी परीक्षा होईल, प्रिलिम ज्याला आपण म्हणतो. ती प्रिलिम झाली की त्या प्रिलिममध्ये जी मुलं पास होतात त्यांची एक मुख्य परीक्षा होते, मेन्स त्याला म्हणतात. ती मेन्स परीक्षा जितके जण पास झाले त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू लागतात. इंटरव्ह्यूमधून जितकी मुलं पास झाली त्यांची ट्रेनिंग लागते आणि ट्रेनिंगमधून मग अपॉइंटमेंट मिळते. आता ही झाली प्रक्रिया. याला जो वेळ लागणार तो किमान वेळ, IPS IAS तुम्हाला काही व्हायचं असेल तर किमान तेवढा वेळ लागणार. हा वेळ झाला प्रक्रियेचा वेळ. पण हा प्रक्रियेचा वेळ हीच IPS IAS होण्यासाठीचा अनिवार्य कालावधी आहे का? तर नाही. हा कालावधी कोणासाठी आहे? जो IAS IPS होण्याच्या पात्र आहे त्याच्यासाठी लागणारा हा कालावधी आहे. तसा हा कालावधी 1-2 वर्षाचा म्हणजे खूप कमी आहे. सर्वाधिक वेळ लागतो तो IPS IASची पात्रता मिळवायला. त्याची जी परीक्षा आहे, त्याच्या ज्या स्तर आहेत परीक्षेच्या, ते सगळे स्तर पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ लागतो. काही जण 5 वर्ष अभ्यास करतात, काहींना 10 वर्ष, काय त्यांच्या वयाची अट असते त्याप्रमाणे. काही जण बिचारे भरपूर वेळ देतात पण तरीही पास होत नाहीत, तो पुन्हा विषय वेगळा. ज्ञानोबारायांनी इथं जे सांगितलंय ते असं आहे की तुम्हाला जी अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे त्या अवस्थेला प्राप्त होण्यासाठी प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ म्हणजे माऊलींनी आतापर्यंत जे सांगितलं तो वेळ. कोणती वेळ? अध्यात्मामध्ये जे अंतिम तत्व साध्य करायचं आहे ते अंतिम तत्व साध्य करण्यासाठी वेळ लागत नाही. कारण अध्यात्मामध्ये जे तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे ते तुम्हाला आधीच प्राप्त आहे. फक्त तुम्हाला ते प्राप्त आहे याचं ज्ञान मिळवण्यासाठीची लागणारी प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेला लागणारा वेळ हा केवळ अध्यात्मातल्या परिपूर्तीसाठी लागणारा वेळ आहे. थोडंसं नीट हा विषय समजून घ्या. माऊलींच्या या संदर्भात ज्याचं आपण चिंतन निरूपण करतोय त्या संदर्भात, त्या परिप्रेक्षात आपण याचा अर्थ समजून घेऊ. आसन शोधणं, आसनावर बसणं, याच्यासाठी वेळ लागतो. आसनावर तुम्ही बसलात की ती जी प्रक्रिया आहे, कोणती प्रक्रिया? ज्या प्रक्रियेसाठी सर्वाधिक वेळ लागतो ते म्हणजे तुमचं इंद्रिय संयमन, अंतःकरण निग्रह, या गोष्टीला सर्वाधिक वेळ लागतो. एकदा ते तुम्हाला साधलं, एकदा तुमचं मन एकाग्र झालं, एकदा तुमचं अंतःकरण स्थिर झालं आणि अंतःकरण स्थिर ठेवून तुम्ही ठिकाण शोधलं, आसनावर बसलात की त्याच क्षणी तुम्हाला जे प्राप्त व्हायचं ते प्राप्त होऊन जातं. म्हणून माऊली म्हणतायत प्रवृत्ती मागोती मोहरे. मोहरे शब्दाचा अर्थ आहे फिरे. मन एकाग्र करून, अंतःकरण स्थिर करून तुम्ही त्या आसनावर ज्या क्षणी बसाल त्या क्षणी प्रवृत्ती मागवती मोहरे, तुमची प्रवृत्ती मागं निघून जाईल. तुमच्यातले प्रवृत्तीवादी विचार, भौतिक विचार, शरीराचे विचार, मन बुद्धीचे विचार हे सगळे वापस निघून जातात. वापस निघून जातात याचा अर्थ काय? जसं मळ, कपडा धुतल्यानंतर मळ निघून जातो. मळ हा कपड्याचा स्वभाव नाही. कपड्यावर मळ अस्वाभाविकपणे शिरत असतो, चिकटत असतो.
आपण एकदा कपडा धुतला की काय होतं, कपड्यावर नसलेला, अस्वाभाविक असलेला, अनैसर्गिक असलेला मळ निघून जातो. तसं एकदा तुम्ही मन एकाग्र केलं, अंतःकरण शुद्ध केलं की त्यानंतर तुमचं जे मन आहे, त्याची जी प्रवृत्ती आहे ती आपोआप मागवती मोहरे पाठीमागं निघून जाते. समाधी ऐलाडी उतरे आणि तुम्ही आपोआप समाधीच्या ऐल तीराला पोहोचता, उतरता. समाधी एलाडी उतरे. आगवे अभ्यासू सरे बैसत खेवो. बैसत खेवो म्हणजे बैसत खेवोचा अर्थ इथं दिलाय बसताच. ज्या क्षणी तुम्ही असं बसून ही साधना कराल त्या क्षणालाच तुम्हाला ते प्राप्त होईल. म्हणजे जो वेळ लागणार आहे. वसुधाताई तुमचा ऑडिओ म्यूट करा, आवाज येतोय सारखा. वसुधाताई म्यूट करा. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या प्रवृत्तींना, या मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांना स्थिर करायला फक्त वेळ लागतो. ती अवस्था प्राप्त करून तुम्ही आसनावर बसलात. आता मी जे उदाहरण दिलं ते उदाहरण मला इथं द्यायचं आहे की एकदा तुम्ही IPS UPS होण्यासाठीची जी पात्रता आहे, त्याच्यासाठी लागणारं जे ज्ञान आहे, त्याच्यासाठी लागणारा जो अभ्यास आहे तो तुम्ही केलाय, बुद्धीमध्ये ते सगळं ज्ञान भरलंय आणि तुम्ही एक परीक्षा दिली ते सगळं ज्ञान मिळून की पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुम्ही पास होता का, तुम्ही आता पात्र होऊन ती परीक्षा देत आहे. पात्र नसताना तुम्ही ती परीक्षा द्याल तर कुठंतरी अडकून बसाल. तसं वेळ लागणार आहे त्या प्रक्रियेला, ती परीक्षा पास होण्यासाठीच्या गोष्टीला. बाकीचा जो वेळ लागणार आहे तो प्रक्रियेचा. तसं तुम्हाला आसन शोधणं, आसनावर बसणं या प्रक्रियेला वेळ लागेल, पण सर्वाधिक वेळ तुमचा जाईल तो म्हणजे त्या समाधीवर बसता क्षणी तुमची प्रवृत्ती विसरण्यासाठी, विरण्यासाठी एक मानसिक स्थिरता तुम्हाला मिळवावी लागेल. मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांची एक स्थिरता, एक अंतःकरण अवस्था ती तुम्हाला प्राप्त करावी लागेल. आणि ती एकदा प्राप्त केली की माऊली सांगतायत बैसत खेवो, बसता क्षणीच तुम्हाला ते प्राप्त होतं जे तुम्हाला मिळवायचं आहे. म्हणून अध्यात्मामध्ये जे मिळवायचं आहे ते मिळवायला वेळ लागत नाही. फक्त ते मिळवण्यासाठीचे अडथळे जे आहेत, आवरणं जे आहेत, ती आवरणं दूर करण्यासाठी फक्त वेळ लागतो, कालावधी लागतो. मुद्रेची प्रौढी ऐशी तेची सांगी जाईल आता परियेसी, तरी उरू या जगनासी जडो निघाली. अर्थात आता मुद्रेची किती योग्यता आहे ते सांगतो ऐक. तिच्यासाठी पोटऱ्या मांडीला लावून आसन घालावे. आता माऊली प्रत्यक्षामध्ये योगारूढ होण्यासाठी, समाधी अवस्थेमध्ये जाण्यासाठी काय काय करावं लागतं त्याच्या भौतिक गोष्टी सांगतायत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आत प्रवेश करण्यासाठी प्रवास बाहेरून करायचा आहे आणि बाहेरचा प्रवास आतून करण्यासाठी आधी बाहेरच्या अन्य मार्गांना आपल्याला बंद करायचे आहेत. बाह्य अडथळे दूर करायचे आहेत, बाह्य मार्ग बंद करायचे आहेत. आणि बाह्य ठिकाणं बंद करण्यासाठी, आतमध्ये उतरण्यासाठी आपल्याला आसन अशा प्रकारे पकडायचं आहे, अशा प्रकारे आसन धारण करायचं आहे, आसन ग्रहण करायचं आहे की ज्या आसनाच्या ग्रहण करण्यामध्येच तुम्हाला तुमच्या शरीरातल्या अधिकाधिक बाह्य बाधा थांबवता येतील, अडवता येतील, इथंच त्यांना अवरोधित करता येईल. या प्रकारचं सगळं नियोजन आपल्याला आपल्या आसनामध्येच करायचं आहे की जेणेकरून बाह्य बाधा अडवण्यासाठी, दूर करण्यासाठी वेगळे कोणते प्रयत्न करण्याची आपल्याला गरज पडणार नाही. जसं डोळ्यांना त्रास होऊ नये याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण करतो, डोळ्यांच्या पापण्या बंद करतो. डोळ्यांच्या पापण्या बंद केल्या की आपोआप डोळ्यांना होणारा बाह्य अवरोध थांबून जातो. इतर अवरोधांना वेगळं करण्याची मग गरज पडत नाही. अगदी त्या पद्धतीनं शरीराला थांबवून आपल्याला आतल्या क्षेत्रात प्रवेश करायचा आहे, अध्यात्माच्या जगात प्रवेश करायचा आहे, तर सगळ्यात पहिलं काम करावं लागेल, आपल्याला बाह्य अडथळे जे आहेत ते थांबवावे लागतील. आणि शरीराला 9 प्रकारची छिद्र आहेत.
या 9 प्रकारच्या छिद्रांमुळं बाहेरचा आत आणि आतला बाहेर यांच्याशी संपर्क येत असतो. ही 9 दारं आहेत. ही 9 दारं या शरीराला बाह्य प्रकृतीशी जोडतात. बाहेरच्या गोष्टी आत या 9 छिद्रांच्या द्वारा जातात आणि शरीराच्या आतल्या गोष्टी या 9 छिद्रांच्या द्वारा शरीराच्या बाहेर पडतात. म्हणून या 9ही छिद्रांचं व्यवस्थितपणे अवरोधन, या सगळ्या छिद्रांना व्यवस्थितपणे अडवण्याचं काम आपल्याला आसनामध्येच करावं लागतं. म्हणून ते आसन धारण करायची सुरुवात झाली. आता आसन वेगळ्या अर्थानं आपण वापरतोय. पहिलं आसन बसण्याच्या गोष्टीला आपण आसन म्हटलं. आता दुसऱ्या अर्थानं आपण आसन शब्द वापरतोय. बसण्याची जागा म्हणजे आसन, हा आसनाचा पहिला अर्थ. पण बसण्याची जागा निश्चित झाल्यावर कसं बसायचं ह्याला सुद्धा आपण आसन म्हणतो. तुम्ही म्हणाल 2 अर्थ एकाच शब्दाला कसे काय? अर्थ तोच आहे. आसन म्हणजे बसण्याची जागा. एक अर्थ असा आहे की मी ज्या खुर्चीवर बसलोय शरीराला बसण्याची ती जागा आहे, म्हणून मी त्याला बसण्याची जागा म्हणालो, म्हणून मी त्याला आसन म्हणालो. आता शरीराच्या आत जो आत्मा आहे, शरीराच्या आत जे चैतन्य आहे, ते चैतन्य सुद्धा या शरीराच्या आधारानं बसलंय. म्हणून त्या शरीराच्या आतल्या चैतन्यालाही नीट बसता येईल. त्या शरीरातल्या चैतन्याला आपल्याला हवं तसं बसवता येईल, हवं तसं अवरोधित करता येईल. यासाठी या शरीरालाही एका विशिष्ट आसनामध्ये आपल्याला बसवणं गरजेचं आहे. जसं मी बसण्यासाठी खुर्चीची व्यवस्थित योजना केली. पाठीमागं टेकता येईल असा काही स्पंज पाठीमागं लावला, मानेला टेकवता येईल असा एक स्पंज पाठीमागं लावला, बसताना खाली अडथळा होणार नाही अशी खाली जागा ठेवली, बसताना पाय खूप खाली पण येणार नाहीत, खूप वर पण येणार नाहीत, अशी हाईट, उंची या जागेची मी ॲडजस्ट करून घेतली. हे जसं मी शरीराला कम्फर्टेबल राहावं, शरीराला योग्य अनुकूल राहावं या दृष्टीनं या आसनाची योजना केली, तशीच योजना चैतन्याला आपल्याला हवं तसं बसवण्यासाठी, चैतन्याला कम्फर्टेबल करण्यासाठी, चैतन्याला या शरीरामध्ये साधनेसाठी अनुकूल बनवण्यासाठी आपल्याला शरीरातही काही बदल करावे लागणार आहेत. आणि त्या बदलांमधला पहिला महत्त्वाचा बदल म्हणजे या शरीरातून बाहेर जाणारे जे दरवाजे आहेत, एखादी गोष्ट बाहेरून आत नेणारे जे दरवाजे आहेत, ते 9 छिद्र आपल्याला बंद करायचे आहेत. आणि त्याची सुरुवात माऊलींनी इथं करायला सांगितलेली आहे. मुद्रेची प्रौढी ऐशी, ज्या मुद्रेचं आता मी वर्णन करणार आहे, त्या मुद्रेची प्रौढी म्हणजे श्रेष्ठता अशी आहे की त्याची सांगे जे आता परियसी, ती जी श्रेष्ठता आहे तीच मी आता तुला सांगणार आहे अर्जुना, ते तू लक्ष देऊन ऐक. आता परियसी, परियसी म्हणजे ऐक. तरी उरु या जघनासी, उरु शब्दाचा अर्थ आहे मांड्या, आणि या जघनासी, जघनासी म्हणजे पोटऱ्यांना जडो निघाली, म्हणजे आपल्या ज्या मांड्या आहेत त्या आपल्या पोटऱ्यांना चिकटल्या पाहिजेत. या पद्धतीनं आसन घालायचं आहे. या आसनाचं एक विशिष्ट असं स्वरूप आहे. तुम्ही समाधी अवस्थेमध्ये योगीजन बसतात असे अनेक इमेजेस आहेत. त्या पद्धतीनं माऊलींनी इथं वर्णन केलेलं आहे की बसताना अशा पद्धतीनं बसायचं आहे की आपल्या ज्या मांड्या आहेत त्या मांड्या आपल्या पोटऱ्यांना चिकटल्या पाहिजेत, म्हणजे पाय पूर्णपणे मुदडावा लागेल आपल्याला. अशी जडो निघाली, अशी जोडणी आपल्याला त्या शरीराची करायची आहे. आसन घालताना त्या पद्धतीनं बसायचं आहे. चरण तळे देवडी, आधार द्रुमाच्या बुडी, सुघटिते गाडी संचरीपा. अर्थात दोन्ही तळपाय वाकडे करून ते गुदस्थानावर शिवणीपाशी चांगले सुस्थिर राहतील असे बळकट बसवावे. ज्ञानोबारायांची मूर्ती जर तुम्ही कधी बघितली असेल, ज्ञानोबारायांच्या मूर्ती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आता माझ्या पाठीमागं पण ज्ञानेश्वर महाराजांची एक मूर्ती आहे. तुम्हाला आता ती किती स्पष्ट दिसते माहीत नाही, पण ज्ञानोबारायांची ही जी मुद्रा आहे, ही मुद्रा पुन्हा वेगळी आहे. ही वेगळ्या आसनातली मुद्रा आहे. पण समाधी अवस्थेत राहण्यासाठीच्या ज्या वेगवेगळ्या मुद्रा आहेत त्यातल्या एका मुद्रेचं माऊलींनी वर्णन केलंय. ही मुद्रा कशी आहे थोडीशी नीट आपण समजून घेऊयात. माऊली सांगतायत, चरण तळे देवडी, देवडी म्हणजे दिडकी किंवा वाकडी.
चरणतळ म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो तळपाय म्हणतो, ते दोन्ही तळपाय काय कसे करावे लागतील आपल्याला? चरणतळे देवडी वाकडी करावी लागतील, दिडकी करावी लागतील. म्हणजे एक चरणतळ या बाजूनं घेतलं, दुसरं चरण त्याच्या पलीकडच्या बाजूनं घ्यायचं. चरणतळे देवडी आधार द्रुमाच्या बुडी, आधार द्रुम शब्दाचा अर्थ आहे गुदस्थान. गुदस्थानाच्या तिथं बुडी मारून आपल्याला ते बसवायचं. म्हणजे एका तळपायाची जी टाच आहे ती त्या गुदद्वाराच्या जिथं छिद्र आहे तिथं येईल आणि दुसरा पाय दुसऱ्या बाजूने आणून त्याला दिडकी अवस्था प्राप्त करू. म्हणजे दिडकी अवस्था म्हणजे थोडक्यात एक पायानं आपण उभा आहोत, एक पाय आपण त्याला आडवा लावला गुडघ्यात की तो पाय दिडका होतो. अगदी त्या पद्धतीनं बसल्यानंतर दिडकी अवस्था आपल्याला मिळवायची आहे. कशाची? तळपायांची. नुसती तळपाय दिडकी दिसतील अशा पद्धतीनं आपल्याला ती उमटवायची आहेत. म्हणजे साधारणपणे उजव्या बाजूचा जो उजव्या पायाची जी टाच आहे ती टाच गुदद्वाराचं छिद्र बंद करेल आणि दुसरा पाय जो आहे तो खालच्या बाजूनं घेऊन आपल्याला आपल्या गुडघ्याच्या आणि खालची जी टाच आहे त्या दोघांच्या मधल्या भागामध्ये खालच्या बाजूनं असा उभा तो तुम्हाला डावा तळपाय ठेवायचा आहे, असं माऊलींनी वर्णन केलंय. सुगटिते गाडी, सुगटिते गाडी म्हणजे स्थिर आणि बळकट संचरिपा. अशा पद्धतीनं ते आसन टाकायचं आहे की ते आसन बळकट असलं पाहिजे. बळकट असलं पाहिजे याचा अर्थ अधिकाधिक काळ तुम्ही त्या आसनात बसू शकाल अशा पद्धतीनं ती रचना करायची आहे. म्हणजे वजन शरीराचं अशा पद्धतीनं ठेवायचं आहे की शरीराच्या कोणत्याही अवयवावर अतिरिक्त ताण पडता कामा नये. शरीराच्या ज्या अवयवावर अतिरिक्त ताण सहन करण्याची पात्रता आहे त्याच अवयवावर आपल्याला ताण द्यायचा आहे. इतर कोणत्याही भागावर जर तो ताण दिला तर आपली साधना बाजूला राहील आणि शरीराच्या व्याधी वेगळ्या सुरू होतील. ध्यान बाजूला राहील, सगळं लक्ष शरीरावर केंद्रित होईल. म्हणून आसन टाकताना आपल्याला बळकट असं ते आसन टाकणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आसन स्थिर असलं पाहिजे, नाहीतर थोड्या वेळातच तुम्हाला कंटाळा यायला लागेल असं चालणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला आधी आसनाची सवय करावी लागेल. मी समाधीसाठी बसायच्याच वेळेला हे आसन टाकील असं चालणार नाही. तुम्हाला त्या आसनात बसण्याची आधी सवय लावावी लागेल. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस अशी जर बसण्याची सवय लागली, त्याच्यासाठी आधी 5 मिनिट बसा, 10 मिनिट बसून बघा, 15 मिनिट, मग 1 तास, मग 4 तास, असं अधिकाधिक तास त्या आसनात बसण्याची आधी सवय लावावी लागेल आपल्याला. कारण पुन्हा गोष्ट तीच लक्षात घ्या, अंतिम ध्येय प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही, पण ते अंतिम ध्येय प्राप्त होण्यासाठी जी मानसिक शारीरिक पात्रता लागणार आहे ती पात्रता कमवायला मात्र बराच वेळ जाणार आहे. अनेक लोकांचं आयुष्य निघून जातं ती पात्रता कमवण्यात. अनेक जण पुन्हा दुसरा जन्म घेतात, मागच्या जन्मातली साधना पुन्हा दुसऱ्या जन्मात पुढून सुरू करून पुन्हा ते लवकर त्या ध्येयापर्यंत पोहोचतात. अनेक लोकांची तशी उदाहरणं आहेत. म्हणजे ही साधना घाईगडबडीत करायची नाहीच आहे, फक्त आपल्याला समजून घ्यायची आहे की काय आहे ती साधना. ज्यांना आतून वाटतंय मी हे करू शकतो, मी करायचा प्रयत्न करायला हवा, तर ती सुरुवात करायला हरकत नाही. कारण तुम्ही आज सुरुवात कराल तर लगेच ते मिळेल असं नाही, पण सुरुवात कराल तर मिळेल एवढी मात्र नक्की खात्री आहे. कारण आध्यात्मिक क्षेत्रात जे मिळवायची इच्छा आहे ते तुम्हाला मिळतं. फक्त ते मिळवण्याची जी तुमची इच्छा आहे, तीव्रता आहे, ती कमी नाही झाली पाहिजे. तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्याची तीव्रता कमी झाली की ते जे तुम्हाला मिळवायचं आहे ते मिळण्याची शक्यता कमी होते. म्हणून ती तीव्रता कायम ठेवायची आहे. तुम्हाला ते तत्व मिळावं ही तळमळ जर कायम आणि तीव्र राहिली तर ते तत्व मिळणं अवघड नाही, अशक्य नाही. मिळणार, खात्रीनं मिळणार. पण आपलं काय होतं, आपल्याला कुणाचं तरी ऐकलं की ते मिळावं वाटतं आणि मग थोडा वेळ गेला की ती तीव्रता आपली कमी होऊन जाते. आणि तीव्रता कमी झाली की मग तुम्हाला ते जे मिळवायचं आहे ते मिळेनासं होतं किंवा ते मिळणं दूर जातं. आणि म्हणून हे जे आसन आहे हे आसन काही तुम्हाला सुरुवातीलाच तुम्ही टाकून बसाल तर तुम्ही 5-10 मिनिटाच्या वर टिकणारही नाही, तासाभरच्या वर तर नाहीच नाही.
म्हणून तुम्हाला त्याही आसनाचा सराव करावा लागेल, त्या आसनात बसण्याचा सराव करावा लागेल आणि मग त्या चैतन्याला तुम्हाला हवं तसं नियंत्रित करता येईल. त्याच्यासाठी शरीर आधी तुमच्या नियंत्रणात हवं आणि त्याच्यासाठी माऊली सांगतायत सुगटी ते गाडी संचरी पा, बळकट आणि स्थिर अशी तुम्हाला घडी शरीराची घालावी लागेल. पुढं माऊली सांगतायत सव्य तो तळी ठेविजे, तेणे सिवणीमध्ये पीडिजे, वरी बैसो तो सहजे वाम चरणू. अर्थात पण त्यात उजव्या पायाची टाच खाली घालावी व तिने शिवण दाबावी, म्हणजे उजव्या पायावर स्वाभाविक डावा पाय बसतो. माऊलींनी स्पष्ट थोडंसं आणखी वर्णन करून सांगितलंय. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या श्लोकामध्ये एवढं बारीक वर्णन नाहीये. भगवंतानं फक्त सूचित केलेलं आहे की हे आसन कसं असायला पाहिजे, कसं असावं. पण माऊलींनी त्यातले सगळे बारकावे दिलेले आहेत. एखाद्या साधकाला, उपासकाला खरंच ते करावं असं वाटत असेल तर ज्ञानोबारायांनी अतिशय बारीक तपशिलांसह ते सगळं वर्णन दिलंय. पण हा विषयच इतका सूक्ष्म, इतका गंभीर आणि इतका बारीक आहे, सूक्ष्मातिसूक्ष्म विषय आहे. त्यामुळे माऊलींनी जे सांगितलंय ते फक्त माऊलींच्या शब्दांच्या आधारावर करणंही तसं धोकादायक आहे. म्हणून हे करण्यासाठी आपल्याला सद्गुरूची उपस्थिती, गुरुचं मार्गदर्शन आवश्यक आहे आणि हे माऊली स्वतः पुढं सांगणार आहेत. पण ती इच्छा तीव्र व्हावी किंवा नेमकं काय करायचं आहे हे कळलं तर आपण ते करू शकू की नसू हे साधकाला कळावं, याच्यासाठी माऊलींनी ते थोडं अधिक खोलात जाऊन अधिक सूक्ष्मपणे, अधिकाधिक स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केलाय. माऊली म्हणतायत सव्य तो तळी ठेविजे. सव्य शब्दाचा अर्थ आहे उजवा जो पाय आहे तो तळी ठेविजे. जो उजवा तळवा आहे तो खालच्या बाजूला येईल. उजव्या पायाची टाच खाली घालावी. उजव्या पायाची जी टाच आहे ती खाली असेल. कुणाचा ऑडिओ चालू झाला? शुभांगीताई ऑडिओ म्यूट करा, विक्षेप येतोय मध्ये मध्ये. सव्य तो तळी ठेविजे, उजवा पाय खाली ठेवायचा आहे. तेने सिवणीमध्ये पीडिजे. सिवणीमध्ये म्हणजे उपस्थ व गुदद्वार यामधील रेषेत. वरी बैसे तो सहजे वाम चरणू, आणि त्याच्यावर मग डावा पाय आपल्याला ठेवता येईल. बघा किती बारीक वर्णन माऊलींनी केलंय. उजव्या पायाची टाच खाली घालायची आहे व तिने शिवण दाबावी. शिवण म्हणजे गुदद्वाराच्या वर जो बारीक भाग असतो त्या भागाला स्पर्श करायचा आहे, थोडासा दाब त्या भागावर टाकायचा आहे, म्हणजे उजव्या पायावर स्वाभाविकपणे डावा पाय बसतो आणि त्यामुळे काय होतं की दोन्ही पायाला व्यवस्थितपणे आधार मिळतो. गुद मेढ्रा आतवती, चारी अंगुळे निगुती, तेत सार्घ सार्घ प्रांती सांडोनिया. अर्थात गुदद्वार आणि शिश्न यामध्ये जी 4 बोटे जागा आहे ती मागे पुढे दीड बोट सोडून, माऊली सांगताय सार्द्र, सार्द्र शब्दाचा इथं दिलेला अर्थ आहे दीड प्रांती, म्हणजे दीड बोट आपल्याला ती जागा सोडायची आहे. कुठं? गुद मेंढरा आतवते. गुद शब्दाचा अर्थ आहे शिश्न. गुद शब्दाचा अर्थ आहे अपानद्वार. मेंढरा आतवते म्हणजे शिश्न. चारी अंगुळे निगुती, यांच्यापासून 4 बोटे जी जागा मिळते तिथं दीड बोट सोडून काय करायचंय पुढं? माझी अंगुळ एक निगे, जे तर टाचेचेनी उत्तर भागे, नेहटीजे परी अंगे पेललेनी. अर्थात यामध्ये जी 1 बोट जागा राहते ती शरीर तोलून धरून टाचेच्या वरच्या भागाने दाबावी. आता ही खरं तर प्रक्रिया शब्दामध्ये सांगून स्पष्ट होण्यासारखी नाहीये, पण विशिष्ट असं आसन आपल्याला यावेळी घालायचं आहे. कुणाला हे आसन खरंच घालायची इच्छा असेल तर आपल्याला आपापल्या सद्गुरूच्या, गुरुच्या मार्गदर्शनाखालीच ते आपल्याला करायचं आहे. पण माऊलींना यातून काय सुचवायचं आहे ते थोडंसं आपण सूक्ष्मपणे, थोडंसं नीटपणे समजून घेऊयात. ज्या आसनाचं माऊली इथं वर्णन करतायत त्या आसनातून साध्य करायच्या आहेत त्या 2-3 गोष्टी.
पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातल्या 9 छिद्रांना आपल्याला बंद करायचं आहे. आणि ते बंद करण्यासाठीचं पहिलं द्वार म्हणजे अपान द्वार. ती आपली शौचालयाची जी जागा आहे ती आपल्याला बंद करायची आहे. आणि ती बंद करण्यासाठी आणि आसनही तसं असावं की तेही साध्य झालं पाहिजे आणि शरीराला अतिरिक्त ताण किंवा त्रास नाही झाला पाहिजे. ही या दोन गोष्टी साध्य होतील या प्रकारे या आसनाची सुरुवात माऊलींनी सांगितलेली आहे. फक्त या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. बाकीच्या गोष्टी तुम्हाला कधी खूप जिज्ञासा असेल तर आपण ते कधीतरी यूट्यूबवरही आता बरेचसे व्हिडिओ ॲनिमेशनचे म्हणा किंवा व्यवस्थित असे इमॅजिनेशनच्या दृष्टीनं, फोटोग्राफच्या दृष्टीनं, व्हिडिओच्या दृष्टीनं आता बरेच तसे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात. पुढं माऊली सांगतायत, उचलिले का नेनिजे तैसे पृष्ठांत उचलिजे, गुल्फद्वय धरिजे तेणेची माने. अर्थात उचलला आहे की नाही हे कळे न कळे अशा रीतीने पाठीच्या कण्याचा शेवटचा भाग उचलावा आणि त्याच मानाने दोन्ही घोटे उचलून धरावेत. या पद्धतीनं शरीराला उचलून धरायचंय, या पद्धतीनं शरीराला तोलून धरायचंय की शरीराची जी एकाग्रता आहे तीही दोलायमान झाली नाही पाहिजे. शरीर जे आपलं पूर्ण शरीर आहे हे शरीर 2 भागामध्ये विभागलेलं आहे, उजवा भाग आणि डावा भाग. आणि या दोन्ही भागांना विभाजित करणारी एक रेषा आहे आपल्या शरीराच्या आतमध्ये. त्याला आमच्या ग्रामीण मराठीमध्ये माकड हाड असं सुद्धा म्हणतात. इथं माऊलींनी त्यांच्यासाठी एक वेगळा शब्द वापरलेला आहे, गुल्फद्वय असा शब्द वापरला आहे. पाठीच्या कण्याचा वरचा भाग, हा जो पाठीचा कणा आहे हा पाठीचा कणा तुमच्या शरीराच्या या दोन्ही भागांच्या अतिशय मध्यभागी आहे. म्हणून ध्यान करताना, साधना करताना, म्हणजे माऊली हे समाधीच्या अवस्थेतलं वर्णन करतायत, कुंडलिनी जागृतीसाठी जी साधना लागणार आहे त्याचं वर्णन करतायत. पण असं जरी असलं तरी सामान्यपणे जर तुम्हाला मन एकाग्र करायचं आहे, चित्त एकाग्र करायचं आहे, आयुष्यातली एखादी अवघड वाटणारी गोष्ट साध्य करायची आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना बरंचसं वाचूनही लक्षात राहत नाही आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय उपयुक्त आहे. आणि गोष्ट एकच करायची आहे, या मधल्या कणाचा आधार घेऊन, म्हणजे माकड हाड ज्याला म्हणतात किंवा पाठीचा कणा ज्याला म्हणतो त्याचा आधार घेऊन आपल्या शरीराच्या या दोन्ही भागांना नियंत्रित आणि संतुलित करायचं आहे. हे जर तुम्हाला साधनेमध्ये साध्य झालं, कारण तो पाठीचा मणका जसा या 2 शरीरांना जोडतो तसाच तुमच्या दोन्ही भुवयांच्या आतमध्ये असलेलं जे एक अत्यंत सुईच्या टोका एवढं बारीक ठिकाण आहे ते तुमच्या सगळ्या शरीराच्या चैतन्याचं केंद्र आहे, जिथून आज्ञाचक्राची जागृती होते. तिथं एकाग्र होण्यासाठी या शरीराच्या मणक्याचं स्थिर असणं, संतुलित असणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा हे आसन गरजेचं आहे. आणि माऊली त्या दृष्टीनं त्या आसनाचं वर्णन करताना काय म्हणतायत बघा, उचलिले का नेनिजे, म्हणजे या पद्धतीनं त्या मणक्यावर आपल्याला आधार द्यायचा आहे की उचललंय हे लक्षात नाही आलं पाहिजे, दाबलंय हेही लक्षात नाही आलं पाहिजे. तैसे पृष्ठात उचलिजे, पृष्ठांत शब्दाचा अर्थ आहे पाठीच्या कण्याचा जो वरचा भाग आहे, म्हणजे साधारणपणे छाती वगैरेचा मागचा जो भाग आहे तो थोडासा किंचित उचलायचा आहे. या पद्धतीनं उचलायचा आहे की तो उचलला हे लक्षात नाही आलं पाहिजे, त्याला झटकाही द्यायचा नाहीये. अतिशय शांत पद्धतीनं, संयमित पद्धतीनं तो भाग आपल्याला थोडासा वर उचलायचा आहे. आणि तो वर उचलून पाठीच्या कण्याच्या आधारावर तो भाग आपल्याला थोडासा स्थिर ठेवायचा आहे की जेणेकरून पाठीचा हा जो कणा आहे तो थोडा मजबूत असतो. तुम्ही जेव्हा वागता तेव्हा तुमचं शरीराचं जे वजन आहे छाती वगैरेचं ते पुढं जातं. त्याच्यामुळे काय होतं, गुरुत्वाकर्षण शक्ती तुमच्यावर काम करायला लागते. अध्यात्मामध्ये, साधनेमध्ये, ध्यानधारणेमध्ये सगळ्यात जास्त मेहनत तुम्हाला गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात करावी लागते. ही सगळी जी साधना माऊलींनी वर्णन करून सांगितली याच्या मुळाशी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. गुरुत्वाकर्षण शक्तीच्या अवरोधनासाठी आपल्याला हे आसन या प्रकारे करायचं आहे.
तुम्ही जर थोडा पुढं झुकलात तर गुरुत्वाकर्षण शक्ती तुमच्यावर अधिक प्रभाव गाजवेल. तुम्ही तसं जास्त वेळ बसून राहिलात तर तुम्हाला तुमचंच शरीर ओझं वाटायला लागेल, तुम्हाला तुमच्याच शरीराचं ओझं वाटायला लागेल. आणि असं होतं. शरीराची स्थूलता त्रासदायक का होते? त्याचं कारण हे होतं की जेव्हा तुमच्या शरीरातला जो काही भाग आहे, म्हणजे शरीरातले जे अवयव आहेत, ते जितके उभे असतील तितका तुमच्यावर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव कमी होतो. आणि शरीरावर जेवढं मांस असेल तेवढा तो भाग तुमच्या त्या स्थिरतेपासून, म्हणजे जो पूर्ण उभा भाग आहे, त्या उभ्या भागाच्या डाव्या किंवा उजव्या, मागं किंवा पुढं, या भागाला तो भाग वाढत जातो आणि म्हणून गुरुत्वाकर्षण शक्ती वाढते. आणि हे महत्त्वाचं कारण आहे. शरीर स्थूल असलेल्या लोकांना जी अधिक प्रमाणात आजार होतात त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की त्यांच्यावर गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव मर्यादेपेक्षा जास्त पडतो. जी बारीक अंगकाठीची लोक असतात त्यांना इतरांच्या तुलनेनं आजारही कमी असतात. त्यांच्या आजारांचं स्वरूप पूर्णपणे भिन्न असतं. पण स्थूल शरीर असलेल्या लोकांना काही अतिरिक्त त्रास सहन करावा लागतो आणि त्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती बऱ्याच प्रमाणात काम करते. म्हणून तुम्ही नुसतं शरीर उजव्या बाजूला झुकवलं आणि तसंच तुम्ही अधिक वेळ उभे राहिला तर तुम्हाला जाणवेल गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव तुमच्या शरीरावर व्हायला लागेल. तुम्हालाच तुमचं शरीर त्रास द्यायला लागेल. म्हणून पुढं त्रास होऊ नये याच्यासाठी या मणक्याच्या वरचा जो भाग आहे तो थोडासा उचलायचा आहे, किंचितपणे अशा पद्धतीने उचलायचा आहे की त्याचं सगळं वजन जे आहे ते मणक्यावर गेलं पाहिजे. कारण मणका स्थिर आणि सरळ राहिला की गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव कमी होईल. या दृष्टीनं आपल्याला तिथं बसायचं आहे असं माऊली सांगतायत. मग शरीर संचू पार्था अशेषही सर्वथा पार्ष्णीचा माता स्वयंभू होय. अर्थात अर्जुना, मग या सर्व शरीराची इमारत पायाच्या टाचेच्या वरचा स्वयंभू भागच जणू आहे अशी होते. बघा, माऊलींनी ज्या पद्धतीचं वर्णन करून सांगितलंय, उजवा पाय त्याची टाच गुदद्वार त्याच्यानं बंद करायचंय, डावा पाय जो आहे तो त्याच्या वरच्या बाजूने घेऊन दिडका करायचा आहे आणि पूर्ण शरीर जे आहे ते त्या टाचेवर उभा आहे अशा पद्धतीनं ती रचना करायची आहे. उजव्या पायाची टाच आणि त्या टाचेवर जणू काही सगळ्या शरीराचं बॅलेन्स, सगळं शरीर त्या टाचेवरच उचललं गेलेलं आहे अशी ती रचना करायची आहे. म्हणून माऊली सांगतायत मग शरीर संचू पार्था, मग सगळं जे शरीर आहे, शरीराचा जो सगळा संच आहे, शरीराचा जो सगळा सांगाडा आहे, अशेषही सर्वथा, शरीराचे सगळे असले नसलेले सगळे भाग, आवश्यक अनावश्यक वगैरे सगळे भाग, अशेषही सर्वथा, शारणीचा माथा, पार्ष्णीचा माथा, पार्ष्णीचा शब्दाचा अर्थ आहे टाचेच्या माथा, टाचेचा जो माथा आहे, टाचेचा जो शेवटचा भाग आहे, पायाची टाच ही अशी पायाची टाच आहे अशी कल्पना करा. ही टाच आहे आणि या टाचेचा जो सगळ्यात वरचा टोकाचा भाग आहे ज्याने आपण खरं तर गुदद्वार बंद केलंय, त्याच टोकावर सगळं शरीर उचललं गेलंय असं साधारणपणे तिथं होतं, आपोआप होतं. स्वयंभू होय असं माऊली सांगण्यामागचं कारण हेच आहे की सगळ्या शरीराची एकाग्रता तिथं येते. आता इथं एक खूप जागतिक पातळीवरचं प्रसिद्ध गाजलेलं उदाहरण मला तुम्हाला सांगायला आठवतंय. ब्रुस ली नावाचा एक चीनचा खूप मोठा काय म्हणू आपण त्याला, तो व्यायामपटू होता, तो बॉक्सर होता चांगला. एका वेळी 25-30 लोकांना तो आपल्या कराटे किंग पण त्याला ओळखलं जातं. ब्रुस ली त्याचं नाव. त्यानं जागतिक पातळीवर अनेक प्रयोग केले. त्याच्या काही प्रयोगाचे आता यूट्यूबवर वगैरे व्हिडिओ आता उपलब्ध आहेत. अनेक प्रयोग त्यानं करून दाखवले. या ब्रुस लीचं उदाहरण मी याकरता देतोय की जगामधल्या अनेक वैज्ञानिकांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्याच्या त्या सगळ्या प्रयोगांना मान्यता दिलेली आहे. नंतर मी आपल्या भारतातल्या लोकांच्या प्रयोगाकडे येईल, पण आधी थोडं बाहेरचं उदाहरण आठवलं सुचलं म्हणून ते देतोय. त्यानं खूप वेगवेगळे प्रयोग केले. कोणकोणते प्रयोग केले? काठीच्या टोकावर उभा राहायचा पण त्यानं प्रयोग केला. अगदी छोट्याशा
टोकावर उभं राहायचं, तो प्रयोग त्यानं केला. आपल्या पायाच्या नुसत्या अंगठ्यावर उभा राहायचाही प्रयोग त्यानं केला. समोरचा माणूस बाण मारतोय, अगदी अगदी विदभर अंतर आहे, त्याचं एका वितीचं अंतर आहे, त्या विदभर अंतरावर काहीतरी म्हणजे आपला हात असा पकडता येईल आणि त्याच्या विदभर अंतरावर एकानं धनुष्यबाण मारलाय आणि तो धनुष्यबाण असा रोखून थांबतो आणि ब्रुस ली पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून, व्हिडिओ रेकॉर्डिंगचे पुरावे आहेत म्हणून मी हे बोलतोय, ह्या काही अंधारातल्या गोष्टी नाही आहेत, आणि समोरचा बाण मारल्या क्षणी तो आपल्या हातानं पकडतो. तो प्रयोग त्यानं केलाय. एखादा पंखा असा जोराचा चालू आहे, पंखा, आणि त्या पंख्यामधून एखादी वस्तू अलीकडून पलीकडे टाकायची गोष्ट पण त्यानं तो प्रयोग केलेला आहे. कारण पंख्यातून एक वस्तू आरपार घालणं ही गोष्ट शक्य नाही, कारण एका सेकंदाचा 10वा भाग एवढाच काहीतरी तुम्हाला तो पंख्याचा भाग तुमच्या डोळ्यासमोर राहतो. असं त्याच्या मागचं गणित आहे. म्हणून आपल्याला उदबत्ती सारखी दिसते बघा. उदबत्तीचं टोक जर जोरात स्पीडनं फिरवलं की तो टोक सगळं गोलाकार आपल्याला दिसायला लागतं. तसं पंख्याचे पाते 3च असतात, पण स्पीडनं फिरायला लागलं की सगळा पाता भरून तो म्हणजे पंखा आहे असं वाटायला लागतं. कारण 1 सेकंदाच्या 10वा भाग पूर्ण होण्याच्या आत त्याचा पूर्ण वेढा पूर्ण होतो म्हणून. तर तसं त्या पंख्याचा स्पीड, पण त्याची एकाग्रता एवढी वेळेची सगळ्याच गोष्टीची की तेवढ्या सेकंदात त्यानं आपल्या अलीकडची वस्तू पलीकडे टाकली. बरेच प्रयोग केले त्यानं. आणखी एक त्याचा गाजलेला प्रयोग म्हणजे एक मेणबत्ती आहे, त्या मेणबत्तीचं टोक आहे, मेणबत्ती विझवायची पण खालच्या मेणबत्तीला काहीच धक्का लागला नाही पाहिजे, याही प्रकारचा प्रयोग. आणखी एक त्याचा गाजलेला प्रयोग म्हणजे 2 बोटांनी एखादी वीट किंवा मोठी जाड धारदार वस्तू किंवा मजबूत वस्तू तोडणं, नुसत्या 2 बोटाच्या आघातानं, आणि तो आघात सुद्धा एका वितीच्या अंतरावर, एका वितीच्या किंवा बोटाच्या अंतरावर बोट ठेवणार आणि तेवढाच आघात करून ती समोरची ती जी वस्तू आहे ती फोडायची. अनेक प्रयोग केले. तर त्या ब्रुस लीनं केलेले जे प्रयोग आहेत हे जगाला दिसले, पण त्या प्रयोगामागची त्याची मेहनत काय, हे तो कुठून शिकला. चीनमध्ये योगशास्त्र बरंच विकसित झालंय. भगवान गौतम बुद्धांचा प्रभाव असल्यामुळं आणि भगवान गौतम बुद्धांनी योग विद्या म्हणा, ध्यान म्हणा, याच्यावर खूप भर दिलेला आहे. भगवान गौतम बुद्धांचा शरीर निग्रहावर, आत्मसंयमनावर आणि एकाग्रतेवर प्रचंड भर होता, आणि मग काही योगाभ्यासकांनी त्या मार्गानेही ध्यान धारणा वगैरे केली. म्हणून चीनमध्ये मोठा प्रभाव आहे या विचारांचा, या वर्गाचा. फक्त ते ती विद्या भौतिक गोष्टीसाठी वापरतात, शारीरिक सुरक्षेसाठी, संरक्षणासाठी वगैरे. आपल्याला त्यामध्ये जायचं नाही. पण सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्ही जर ध्यान करायला लागलात, एकाग्र राहायला लागलात, शरीर एकाग्र करायला लागलात, तर या जगामध्ये कोणतीही गोष्ट अवघड नाही. छोट्यातल्या छोट्या गोष्टीवरही तुम्ही एकाग्र होऊ शकता. फक्त तुम्हाला ती पात्रता कमवावी लागेल, मिळवावी लागेल. भारतातही अशा प्रकारचे प्रयोग अनेक लोकांनी केलेले आहेत. कधी वेळ मिळाला तर एखाद्या कुंभमेळ्याला जा आणि त्या कुंभमेळ्यातल्या फक्त साधूंच्या भेटी घ्या. तुम्हाला असे प्रयोग करणारे कित्येक साधू भेटतील. असो, पण आपल्यासाठी तो विषय तितका महत्त्वाचा नाही आहे. पण माऊलींनी आपल्याला ते सूचन करून सांगितलंय म्हणून आपण त्याचं स्पष्टीकरण करतोय. माऊली म्हणतायत की त्या पायाच्या टाचेच्या टोकाच्या केंद्रावर शरीराचं सगळं वजन स्थिर आहे आणि ते सहज आहे, अशा प्रकारचा अनुभव आला पाहिजे, असं ते केलं पाहिजे. अर्जुना हे जाण मूळ बंधाचे लक्षण, वज्रासन गौण नामयासी. अर्थात अर्जुना, हे मूलबंध नामक आसनाचे लक्षण होय व ह्यालाच वज्रासन असे दुसरे गौण नाव आहे. याच आसनाला वज्रासन म्हणतात, पण ढोबळ मानानं वज्रासन म्हणतात. ज्ञानोबारायांनी या वज्रासनाची सूक्ष्मता सांगितलेली आहे. कारण वज्रासन तुम्ही कोणत्या कारणासाठी धारण करताय, वज्रासनात कशासाठी बसताय, याच्यावर तुमच्या वज्रासनाची सूक्ष्मता अवलंबून आहे.
हे वज्रासनाचं स्थूल रूप आहे. स्थूल मानानं याला वज्रासन म्हणतात. आणि म्हणून तुम्ही योगासनामध्ये वगैरे पण वज्रासनाचं अनेक वर्णन येतं. पण त्या वज्रासनापेक्षा माऊलींनी हे जे वर्णन केले ते थोडं अतिसूक्ष्म आहे. बाकी लोक वज्रासन म्हणून ज्या आसनात बसतात त्या आसनामध्ये एवढी सूक्ष्मता बाळगली जात नाही. पण माऊली सांगतायत की याचं मूळ लक्षण आहे, मूळ बंधासन असंही त्याला म्हणतात योगाच्या भाषेत. मूल बंधासन का तर जिथं शरीराचं मूल आहे त्यालाच बंधनात ठेवण्याची प्रक्रिया जिथून सुरू होते, म्हणून त्याला मूल बंधासन म्हणतात. म्हणजे ज्याला मूलाधार चक्र म्हणतो आपण. मूलाधार चक्र ही साधनेच्या सुरुवातीला जागृत करण्याची गोष्ट आहे. म्हणून साधना आपल्याला तिथूनच सुरू करावी लागेल. आणि म्हणून माऊली सांगतायत की हे जे आसन आहे वज्रासन हे मूलबंधाचे लक्षण आहे. अर्जुना हे जाण मूळबंधाचे लक्षण वज्रासन गौण नाम यासी. या आसनाला अनेक जण वज्रासन असं म्हणतात. ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्ग मोडे तेत अपानू आतुलेकडे ओहटो लागे. अर्थात असे मूलबंधाचे आसन केले म्हणजे खालचा मार्ग बंद होऊन अपान वायू आतल्या आत वर चढू लागतो. आता माऊलींनी ते आसन का पकडायचं, का धरायचं याचं कारण स्पष्ट केलेलं आहे. वज्रासन डोक्यामध्ये ठेवा आणि जी सूक्ष्म वर्णनं माऊलींनी आता केलेली आहेत ती सूक्ष्म वर्णनं डोळ्यासमोर आणा आणि मग त्या वज्रासनामध्ये आपल्याला बसायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आसन कोणतंही असो ते सहज आसन झालं पाहिजे, सहज आसन झालं पाहिजे. त्या आसनात बसायला जर तुम्हाला त्रास होत असेल तर ते आसन तुमच्या कामाचं नाही. जर तुम्हाला वज्रासनात बसून शरीरात त्रास होत असेल तर तुम्ही वज्रासन करू शकणार नाही. आणि वज्रासनात बसू शकणार नाही तर तुम्ही बाकीचं काहीच करू शकणार नाही. कारण पहिल्याच दाराच्या बाहेर तुम्हाला जाता येत नाही तर पुढची दारं तर बंदच झाली. म्हणून ज्याला वाटतंय आपण या आसनात बसू शकतो त्यानं प्रयोग करायला हरकत नाही. पण ज्याला वाटतंय हे शक्य नाही त्यानं या वाटेला जाऊ नये. पण ज्यांना वाटतंय त्यांच्यासाठी माऊली सांगतायत हे का करायचं. ऐसी आधारी मुद्रा पडे. आधारी शब्दाचा अर्थ आहे मूलाधार चक्रात आधारी मुद्रा पडे. जे मूलाधार चक्र आहे आपल्या गुदद्वाराच्या जवळ असलेलं हे चक्र, ही मुद्रा पडे आणि आधीचा मार्ग मोडे. त्याच्या आधीचा जो मार्ग आहे अपान वायूचा मार्ग ज्याला आपण म्हणू तो मार्ग आपोआप थांबतो. आणि उलट काय होतं, आधीचा मार्ग मोडे तेथ अपानू आतुलेकडे ओहटो लागे. ओहटो लागे शब्दाचा अर्थ आहे संकोच पावतो, यायला लागतो. कारण बाहेर जायचा मार्ग बंद झाला की तो अपान वायू जो आहे तो उलट्या दिशेनं म्हणजे वरच्या दिशेनं यायला लागतो. आणि इथं पहिली गोष्ट सुरू होते. समाधीचं थोडक्यात वर्णन करायचं झालं तर बाहेरून जे आत येतंय ते बाहेरून आत येणं थांबवणं आणि जे आत आहे त्याला आतल्या आत त्याचा बंदोबस्त करणं, आतल्या आत त्याला संपून टाकणं. बाहेरचे मार्ग अवरोधित करायचे आणि जे आत आहे ते आतल्या आतच साफ करायचं. आतल्याला बाहेर जाऊ द्यायचं नाही, बाहेरच्याला आत येऊ द्यायचं नाही. बाहेरचं आत येणं बंद झालं की बाहेरच्या पासून तुम्ही मोकळे झालात, मुक्त झालात. आता जे उरलेलं आत आहे म्हणजे आत जी घाण आहे ती आतली घाण आपल्याला आतच जाळून टाकायची. ती कशी जाळायची ते माऊली सांगणार आहेत. पण सुरुवात त्याची अशी करायची आहे की अपान वायू जो आहे तो आपोआपच मग आतल्या बाजूनं म्हणजे वरच्या बाजूनं आपोआपच यायला लागतो. आणि मग तो एकदा आतल्या बाजूनं असा वर यायला लागला की मग त्याचं काय आपल्याला करायचं आहे त्याचं वर्णन माऊलींनी पुढच्या ओळीमध्ये केलंय, ज्याच्यामध्ये 13व्या श्लोकाचं स्पष्टीकरण माऊली करतायत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा 13व्या श्लोकामध्ये म्हणतायत, समम काय शिरोग्रीवम धारयन्न चलस्थिरः संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्वानवलोकयन. अर्थात शरीराचा मध्यभाग मस्तक कंठ ही सारखी ठेवून स्थिर होऊन स्वतःच्या नासिकाग्राकडे दृष्टी करून इकडे तिकडे न पाहता. आता आसन स्थिर झाले, मूलाधार चक्रावर नियंत्रण प्रस्थापित झाले,
मूलाधार चक्र जागृत होण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न सुरू केलेत, जेणेकरून अपान वायू हा गुदद्वारा वाटे बाहेर न जाता तो आता वरच्या बाजूनं जाईल. कारण शरीरामध्ये तो वायू स्वाभाविकपणे असणार आहे. तो जो उरलेला वायू आहे तो उलट्या बाजूनं वर व्हायला लागलाय. त्याच्या पुढं आपल्याला काय करायचं आहे साधनेमध्ये, आसनामध्ये त्याच्या पुढं काय बदल करायचा आहे ते इथं माऊलींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माऊली म्हणतायत, तव कर संपुट अपैसे वामचरणी बैसे तव बाहुमुळे दिसे थोरी वाली. अर्थात वर चढलेल्या खांद्यात शिरकमल हे आत गेल्यासारखे होते व डोळ्याच्या पापण्या झापू लागतात. जेव्हा आपण वज्रासनामध्ये बसतो, वज्रासनामध्ये बसल्यामुळं मूलाधार चक्राच्या बाजूनं अपान वायू वरच्या दिशेनं येतोय आणि अगदी अशा परिस्थितीनं तव करसंपुट अपैसे, करसंपुट शब्दाचा अर्थ आहे ओंजळ, आपोआप हाताची ओंजळ तयार होते आणि वामचरणी बैसे, वाम म्हणजे डाव्या पायावर ते जे करसंपुट आहे ते तुमच्या डाव्या पायावर येतं. कारण माऊलींनी सांगितलं होतं आपल्याला की उजवा पाय जो आहे तो खालच्या बाजूला येईल, डावा पाय आहे तो थोडा वरच्या बाजूला येईल आणि तिथं तुम्ही करसंपुट हाताची ओंजळ अशी बनवायची आहे. हाताची ही बनवलेली ओंजळ तुम्हाला डाव्या पायाच्या वर ठेवायची आहे. माऊलींनी इथं बसलेलं आसन जर बघितलं तर हे त्याच्या उलट आहे, म्हणजे असं, पण ओंजळ म्हटलं की असं या पद्धतीनं. काही ठिकाणी माऊलींचा फोटो तुम्हाला तसाही बघायला मिळेल. त्या पद्धतीचं वर्णन इथं माऊलींनी केलंय. तव करसंपुट अपैसे वामचरणी बैसे, आपोआपच डाव्या पायावर तुमची हाताची ओंजळ आपोआप ठेवली जाईल. मग द्रोणाकार झालेली हस्तांजली, द्रोण असतं ना, आपण असं धरतो बघा द्रोण, तर हे 2 द्रोण झाले, ह्याला 1 द्रोण करायचं आहे. द्रोणाकार झालेली हस्तांजली सहजच डाव्या पावलावर ठेवली म्हणजे दोन्ही खांदे वर चढलेले दिसतात. आपोआप तुम्ही जेव्हा पायावर ते ठेवायला लागतात तर तेव्हा हे खांदे आपोआप वर गेल्यासारखे होतात. कारण नेहमीपेक्षा तुमचे जे कोपर किंवा तुमचे हात आहेत ते आपोआप थोडे किंचित वर उचलले जातात, म्हणून हा भाग थोडासा वर आपोआप उचलला जातो. वामचरणी बैसे तव बाहुमुळी दिसे थोरीवाली, थोरीवाली म्हणजे उंच वटा आलाय असं दिसायला लागतं. बाहुमुळी, बाहू म्हणजे हात, हाताचा मूळ म्हणजे हा खांदा, खांदा हा हाताचा मूळ आहे, म्हणून याला माऊलीने शब्द वापरला आहे बाहुमुळी. याला काख असंही म्हणतो, काखेत वगैरे म्हणतो ना आपण. काख म्हणजे खालच्या भागाला म्हणतो, त्याच्या वरचा भाग, काखेच्या वरचा भाग म्हणजे तो काखच आहे. तर तो ती वरची जी काख आहे ती थोडी थोरी व दिसे, अशी वर गेल्यासारखी दिसायला लागते. माझी उभारलेनी दंडे शिरकमळ होय गाडे नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती. अर्थात वर चढलेल्या खांद्यात शिरकमल आत गेल्यासारखे होते व डोळ्यांच्या पापण्या झाकू लागतात. ह्या गोष्टी आपोआप होतात, खूप प्रयत्न करावे लागत नाहीत. या सहज घडणाऱ्या गोष्टी आहेत, पण या सहज घडत असल्या तरी त्या आपल्याला जाणीवपूर्वक करायच्या आहेत. कारण सहज घडणाऱ्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या की त्या आणखी सहज घडतात आणि त्यांच्या सहजतेमध्ये कोणतीही असहजता निर्माण होत नाही. म्हणून त्या गोष्टी पुन्हा जाणीवपूर्वक करायच्या, लक्षपूर्वक करायच्या. त्यालाच तर प्राणायाम म्हणतात. माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत प्राणायामच करत असतो. प्राणायाम म्हणजे काय? श्वासोच्छवास. तुमचा प्राणायाम थांबला की तुम्ही मेले, तुमचं शरीरच थांबतं. पण केवळ श्वासोच्छवासाला आपण प्राणायाम म्हणत नाही. होशपूर्वक, शुद्धीपूर्वक, जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक शरीराचं श्वासाचं जाणं येणं त्याला आपण प्राणायाम म्हणतो. पण प्राणायामाचा हाच अर्थ आहे असा नाही. प्राणायामाचा पण ढोबळ अर्थ आहे श्वास घेणं आणि सोडणं. पण त्याला आपण प्राणायाम म्हणत नाही, कारण तो सगळेच करतात. मग आपण प्राणायाम कशाला म्हणतो? जिथं श्वास घेणं आणि सोडणं या दोन्ही गोष्टी जाणीवपूर्वक होतात त्याला आपण प्राणायाम म्हणतो. मग त्याच्यामध्ये भ्रामरी, भ्रस्त्रिका, ओंकार, कपालभाती,
वगैरे जे प्राणायामाचे प्रकार आहेत, मला काही जे मोजके 4-5 माहिती आहेत, कधी मी करतो ते. हे पण काय आहे तर श्वासोच्छवासावरचं नियंत्रण आहे, पण ते जाणीवपूर्वक करायचं आहे. माऊली तेच इथं सांगतायत, माझी उभारलेली दंडे. मग तुमच्या हाताची ओंजळ द्रोण तयार झाला, तो तुम्ही डाव्या पायाच्या तळपायाच्या वर ठेवला की आपोआपच तुमचे खांदे थोडे वर उचलतील. खांदे थोडे वर उचलले की तुमचं डोकं जे आहे ते थोडंसं आत गेल्यासारखं होईल, खांद्याच्या आत. माझी उभारलेली दंडे, दंडे म्हणजे हे दंड, हात वर उभारले म्हणजे वर केले. शिरकमळ होय गाढे, गाढे म्हणजे खोल. शिरकमळ म्हणजे मुखरूपी कमळ, डोकं याला कमळाची उपमा दिलेली आहे, ते थोडं खाली जातं आपोआप. नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती. आणि जेव्हा तुमचे खांदे वर होतात आणि डोकं खाली येतं, तेव्हा आपोआप डोळ्याची पापणे आपोआप बंद होतात, सहज बंद होतात. तुम्ही प्रयत्न केले तर उघडतात, पण या आसनात बसल्यावर डोळे उघडे ठेवणं अवघड असतं, म्हणून डोळे बंद करायचे आहेत. नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती. आता इथं तिसरं द्वार बंद झालं. पहिल्या वर्णनामध्ये 2 द्वार, शिश्नाचं द्वार बंद झालं, गुदद्वार बंद झालं, आता डोळ्याची द्वार बंद झाली, म्हणजे 3 द्वार इथं बंद झालेले आहेत. आता बाकीची द्वार कशा प्रकारे बंद करायची आहेत त्याचं वर्णन माऊली करणार आहे. ते सगळं वर्णन आपण उद्या बघूयात. आज मात्र आपण इथं थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. रामकृष्ण.